संध्याकाळी रिदू त्याच्या आजीसोबत गेला होता दुकानात. कशासाठी? तर रिदूला खाऊ आणण्यासाठी. खाऊ घेऊन येता येता रिदूने जी पलटी मारली ना, काय सांगू तुम्हाला. रिदूला तिकडे का जायचं होतं माहितीये? तिथे मुलांचा गोट्यांचा डाव रंगला होता. हा आपला जुना आणि पारंपरिक खेळ आहे. पण आजकाल तर हा खेळ खेळताना कोणी दिसत नाही. रिदूला तो एवढा आवडला की तिथून निघायलाच तयार नव्हता. त्याला ओढत ओढत कसं तरी घरी आणलं. तेवढ्यात रिदूची माऊ ऑफिसवरनं घरी आली. मग काय, रिदू लगेच माऊच्या मागे लागला की मला राईड मारायला घेऊन चल. आता माऊ दिवसभर काम करून दमली होती, म्हणून ती आधी फ्रेश झाली. मग आम्ही निघालो बाहेर. खरं तर बाहेर पडण्याचं अजून एक कारण होतं. रिदूला उद्या एक छान ड्रेस घालायचा होता. पण गंमत म्हणजे त्याच्या ड्रेसवर मॅचिंग अशी चप्पलच नव्हती त्याच्याकडे. मग काय, आम्ही थेट निघालो मार्केटला. मार्केटमध्ये गेल्यावर रिदूचं कौतुक बघा हा. त्याने जाताच आपली चप्पल लगेच चॉईस केली. पण इकडे आमच्या माऊचं बार्गेनिंग काही अजून संपलं नव्हतं. हे सगळं करता करता पहिल्या दुकानात आमची डील काही फायनल झाली नाही, म्हणून आम्ही निघालो दुसऱ्या दुकानात. दुसऱ्या दुकानात गेल्यावर मात्र आम्हाला चप्पल आवडली आणि आम्ही ती खरेदीही केली. तिथे रिदू एकदम निरखून पारखून बघत होता की चप्पल सगळीकडून व्यवस्थित तर आहे ना. चप्पल घेतली आणि आम्ही घरी यायला निघालो. आणि तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला. अशा वातावरणात काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंच ना. मग आम्ही घेतला मांजरीतला सुप्रसिद्ध असा अंबिका वडापाव. पाऊस आणि गरम गरम वडापाव हे कॉम्बिनेशनच एकदम नेक्स्ट लेवल आहे. घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी वडापाव एन्जॉय केला आणि रिदूनेही त्याचं जेवण केलं आणि झोपी गेला. तर मंडळी, असा होता आमचा दिवस. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.